कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय। गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळाला बसला आहे। या अवकाळी पावसामुळे जांभूळ पिकाचे मोठे नुकसान झाले असून जांभूळाचा भाव सध्या 80 ते 100 रुपये पाव झाला आहे। एरंजाड, सोनवली, जांभळा या बदलापूरच्या आजूबाजूला असणाऱ्या खेड्यातील आदिवासी जांभूळाच्या पाट्या घेऊन येतात। सध्या एका पाटीचा भाव हा 2,500 रुपयांवर पोहोचला आहे। बदलापूरचे प्रसिद्ध जांभूळ मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जातो। हलवा, कालाखट्टा, गिरवी अशा 3 प्रकारचे जांभूळ बाजारात असतात। मात्र आकाराने मोठा आणि चवीला अत्यंत गोड असल्याने प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूरच्या जांभळाला बाजारात प्रचंड मागणी आहे। बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकनही मिळाले आहे। मात्र यंदा अवकाळी पडलेल्या पावसामुळे या पिकावर परिणाम झाला आहे। त्यामुळे आता दिवसाला फक्त 15 ते 20 पाट्या बाजारात येतात। आदिवासींना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते, तेव्हा संध्याकाळी आदिवासींच्या घरात चूल पेटते। मात्र सध्या सुरू असलेले वृक्षतोड आणि अवकाळी पाऊस त्यामुळे आदिवासींच्या हक्काचा रोजगार जाण्याच्या मार्गावर आहे। पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे झाडा तुटली, हव्यामुळे झाडं मुडली, म्हणून आता ते जांभळाला भाव वाढलाय। एक पाटी 2,000, 2,500, आम्हाला काय परवडत नाही, म्हणून आम्ही एवढं 100 रुपये 150 रुपये पावणे सांगतो। जांभळं नाही ना, आता संपली, पावसाने झोडपून टाकली सगळी। पाऊस रोज येतो ना, झाडाला जांभळं नाही राहीत, वाऱ्यामुळे सगळी पडून जातात। नुकसान झाला। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।